एक्झॅक्ट 6 वाजलेत. आता आम्ही निघतोय. 5 वाजता निघायचं होतं पण 1 तास उशीर झाला आहे. आता हा चालू झाला आपला मुंबई गोवा हायवे. आता काय क्लायमेट आहे ना, जबरदस्त. एवढी थंडी आहे आणि वरती आकाश असं ऑरेंज लाल असा कलरचं झालं आहे. डोंगर आणि धुकं, तर सगळं फॉगी क्लायमेट. खूप मजा येते. या माणगावच्या रस्त्याला लागलो ना की जुना मुंबई गोवा रोडची आठवण येते. फायनली कशेडी टनल आणि हा असा वेगळ्या प्रकारचा ब्लॉग. रोड कटिंगमध्ये गेले हे सगळं. बापरे. आणि 4.5 वर्षानंतर आज पहिल्यांदा गावी येतोय बाईक घेऊन. कधी तसं योगच जुळून आला की मला बाईक घेऊन यायला मिळेल. गावाला आलो या, गावाला आलो या. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो या सकाळच्या काळोखामधून. आम्ही निघालो आहे एका राईडला म्हणजे आम्ही चाललो आहे गावी. आमच्या गावी कोकणामध्ये. आम्ही ह्यावेळी फर्स्ट टाईम आपली बाईक घेऊन जातो आहे गावी. बघा, बाईक आपली फुल्ली लोडेड आहे. पॅनियर्स लावलेत, त्यावर वायटेराच्या पॉड्स आहेत, माझा हेल्मेट, टॉप बॉक्स, सगळं खूप लोडेड आहे गाडी. आज थोडं काम आहे आपल्याला गावच्या घराचं, त्यासाठी आम्ही चाललो आहे. आणि आम्हाला थोडं वेकेशन पण हवं होतं, तर चला निघूया आणि प्रवासाला सुरुवात करूया. जर तुम्ही माझा आधीचा व्लॉग बघितला असेल, त्यामध्ये मी सांगितलेलं की माझा पिन लॉक खराब झालं आहे, तर मी नवीन पिन लॉक आणलं आहे. त्याचं प्लास्टिक काढूया. एक्झॅक्ट 6 वाजलेत. आता आम्ही निघतोय. 5 वाजता निघायचं होतं पण 1 तास उशीर झाला आहे. काय नाही, आपल्याला काही घाई नाही आहे, आपल्याच घरी जायचं आहे. निघायचं. चला. गणपती बाप्पा. सकाळचे 6:11 झाली आहेत आणि मी पोचलो आहे आपल्या मानखुर्दच्या सिग्नलला. आणि एवढ्या सकाळी पण इथे एवढं ट्रॅफिक आहे. आणि घड्याळात वाजले आहेत 6:36 आणि आम्ही पोचलो आहे कळंबोली सर्कलकडे. मॅकडॉनल्ड्स केलं आणि आम्ही घेणार आहे मुंबई गोवा हायवे. आणि आपला ETA दाखवतो आहे 2:17, पण टाईम टू टाईम पोचणार नाही. आपले ब्रेक्स होतील. एक तर पहिलाच फ्यूल ब्रेक होईल, मग ब्रेकफास्टसाठी ब्रेक होईल, त्यानंतर लंच ब्रेक होईल, त्यानंतर पुन्हा एक फ्यूल ब्रेक होईल. हे 4 ब्रेक तर कन्फर्म आहेत. बघू किती वाजता आहेत घरी पोचायला. पंचमुखी हनुमान जय बजरंगबली. आणि आता पोचलो आहे पळसपे फाट्याला. इथून घ्यायचं आहे आपल्याला लेफ्ट आणि आता सुरू होतो आपला मेन मुंबई गोवा हायवे. मी JNPT वाला रस्त्याने आलो असतो तर तिथून आलो असतो, जो सरळ रस्ता येतो. आता हा चालू झाला आपला मुंबई गोवा हायवे. आता जायचं आहे आपल्याला सरळ कुठेच बघायचं नाही आहे. फक्त वडखळचा टर्न मिस नाही करायचा, नाही तर अलिबागला जाऊ. कुठं काहीतरी घेऊन चाललेत. 30च्या स्पीडवर गाडी चालते ती. अजून रिझर्वला नाही लागली आहे, पुढे जाऊन बघूया. तसं आपला हा रस्ता सुरू झाला आहे, तशी थंडी सुरू झाली आहे. सकाळपासून थंडी आहेच, पण आता थोडी अजून जाणवायला लागली आहे. आणि आता बऱ्यापैकी उजेड झाला आहे, पण थंडी वाजते खूप. केवढं फॉग आहे बघा सगळीकडे. आता कॅमेरामध्ये दिसतंय का नाही मला आता कळणार नाही, ते मी फुटेज चेक करीन तेव्हाच कळेल. पण खूप फॉग आहे, कारण कॅमेरा फॉग कॅप्चर नाही करत. आणि हा वडखळचा ब्रिज. आणि घड्याळात वाजले 7:26, लगभग 7:30.
आणि पेट्रोलची साईन पण आली आहे, तर आपल्याला आता पेट्रोलचा एक फ्यूल ब्रेक घ्यावा लागणार आहे. काय क्लायमेट आहे ना जबरदस्त, केवढी थंडी आहे आणि वरती आकाश असं ऑरेंज लाल असा कलरचं झालं आहे, डोंगर आणि धुकं, तर सगळं फॉगी क्लायमेट. खूप मजा येते सगळीकडे बघायला. ही JSWची फॅक्टरी दिसत नाही आहे, एवढं धुकं आहे. ती आग दिसते एकदम थोडीशी फॅक्टरीमधून येणारी. मला वाटतं अजून 1 तास असं असेल क्लायमेट, मग गरमी सुरू होईल. पण ओव्हरऑल आमची राईड खूप मस्त चालू आहे, मजा येते. आणि पहिल्यांदा बाईक घेऊन मी माझ्या घरी जाणार आहे, गावी. त्याची एक्साइटमेंट एक वेगळीच आहे माझ्यासाठी तरी. आणि आजच्या दिवसाचा सनराईज तुम्हाला दाखवतो. सूर्यदेव वरती आलेले आहेत, हे बघा असा ऑरेंज कलर दिसतो, एकदम ऑरेंज असा. तर तो प्रॉपरवाला ऑरेंज पण नाही बघ, वरती असा येल्लो आहे थोडा दिसतोय, आंब्यासारखा कलर आहे हा. आणि फायनली इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप सापडले. 44ची रेंज दाखवतोय, बघूया किती जाते पेट्रोल. तर पेट्रोल फुल झालं आहे, 1000 रुपयाचं आलं आहे आणि अप्रॉक्स 9 लिटर पेट्रोल आलं आहे. तर ॲव्हरेज काढलं मी 270 किलोमीटर चालली, त्या हिशोबाने 30चं ॲव्हरेज आलं आहे. आणि आता आपले किलोमीटर्स बाकी राहिले 331 किलोमीटर्स. म्हणजे मी घरातून निघालो तेव्हा 418 होते, म्हणजे 90 किलोमीटर आलो आम्ही. आणि हा पालीचं जंक्शन आलं आहे. मध्यंतरी बऱ्याच वेळेला लोक जेव्हा हा रस्ता खराब होता तेव्हा आतून यायचे. पालीचा जो रस्ता आहे म्हणजे एक्सप्रेस हायवे चढायचे आणि टोल नाका क्रॉस करून तो तिथून तसा रस्ता इथे कनेक्ट होतो, कारण हा रस्ता खूप खराब होता. पण आता रस्ता व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाही इथून यायला. आणि मला आठवतं आहे की बऱ्यापैकी रस्ता झाला आहे. मध्ये थोडं डायव्हर्जन्स आहेत, तिकडे थोडा रस्ता खराब आहे, पण तो पण होऊन जाईल. म्हणजे एवढं काय बोलण्यासारखं राहिलं नाही आहे. आता मी रिसेंट दापोली राईड केलेली तेव्हा इथे नाश्ता केलेला. करायचा आपण का पुढे जाऊया. या माणगावच्या रस्त्याला लागलो ना की जुना मुंबई गोवा रोडची आठवण येते. असाच होता मुंबई गोवा रोड. मी एवढं ट्रॅव्हल केलं आहे मुंबई गोवा रोडने, बापरे. एवढा खतरनाक फॉग आहे ना, एवढा खतरनाक. सूर्याचा रंग पण सफेद झाला आहे. आता तरी ब्राईट झाला, पण मून सारखा सूर्य दिसत होता. तुम्ही विचार नाही करू शकत, असा सूर्य दिसत होता आम्हाला. हां बघ ना, काहीच नाही दिसत आहे. माझघर बंद आहे, अजून उघडलं नाही. आम्ही नाश्ता करायला हॉटेल शोधतोय. एक चांगलं हॉटेल दिसत नाही आहे, फॉग दिसतोय. बघा सूर्य, चंद्र आहे का सूर्य आहे गेस करा. या केव्स खूप आधीपासून आहेत आणि खूप जुन्या आहेत. मला एक्झॅक्ट हिस्ट्री नाही माहीत, तेव्हा माणसं चालतात. कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. स्टील वी आर इन सर्च फॉर अ गुड हॉटेल टू हॅव अ गुड ब्रेकफास्ट. आणि आता कशेडी घाट सुरू झाला आहे आणि आता थोड्याच वेळात कशेडी घाटाचा बोगदा पण येईल. तरी आमचा अजून ब्रेक नाही झाला आहे. फायनली कशेडी टनल. आम्ही यू टर्न घेतला आहे कारण आम्हाला जायचं आहे त्या हॉटेलमध्ये. आम्हाला ते हॉटेल माहिती आहे, खूप चांगलं आहे. तिकडे चांगला नाश्ता मिळू शकतो आणि तिथे
वॉशरूमची सोय पण चांगली आहे. चंदी हवेली. आणि मी मेदूवडा मागवला आहे आणि निकिताने बुफे घेतला आहे. इथे बुफे सिस्टम पण आहे. 200 रुपीजमध्ये बुफे आहे, पण मला एवढं नको होतं खायला. मी एक मेदूवडा मागवला 120 रुपीजचाच आहे. हे बघा बुफे घेऊन आले. काय काय आणलं? इडली, मेदूवडा, पोहे. मग एवढं खाणार आहे? पुरी भाजी पण होती. ती तुझ्यासाठी अजून. आम्ही आयडिया केली, बघू आम्हाला अलाव केलं तर मी पण खाणार. का नाही अलाव करणार? तर आता या सुंदरशा हॉटेलला बाय बोलायची वेळ आली आहे आणि आता निघतो आहे आम्ही. आमचा जवळजवळ 1 तास गेला. 10:42 झाली आहेत, म्हणजे आता सव्वा तासाच्या आसपास झाले. चला निघूया पटापट. आता लवकर स्टॉप होणार नाही आहे, कारण पेट्रोल पण आहे बऱ्यापैकी. आता पेट्रोल जिथे संपेल तिथेच ब्रेक घेऊ असं मला वाटतं आहे. आम्ही जवळपास म्हणजे आता 11 वाजले ना, 2च्या आसपास एखादा ब्रेक घेऊ. बघू कितपत जाता येते तेवढंच जाऊया आणि जास्त ब्रेक नाही घ्यायचे. आणि जर वाटलंच तर डायरेक्ट घरी पण जाऊ. म्हणजे पेट्रोल भरायला थांबावं लागेल ती गोष्ट वेगळी, पण ते काय 5-10 मिनटाचा ब्रेक होईल. बाकी ओव्हरऑल राईड आमची खूप व्यवस्थित चालू आहे. आता पेटपूजा झाली आहे, निघूया. खूप मस्त हॉटेल, खूप मस्त. 10 आउट ऑफ 10. ह्या बाजूला आपलं गाव कोकण गोवा, ह्या बाजूला मुंबई. तर आता आपल्याला पुढून जाऊन युटर्न घ्यायचं आहे. लगेचच खेड येतं हॉटेलनंतर. घरून सकाळी निघालेलो 6 वाजता, तेव्हा ETA होता 2:15. आता झाला आहे 3. आता पुन्हा एखादा स्टॉप झालाच जर जेवायचा तर अजून 1 तास पुढे जाऊ. 4पर्यंत पोचणार अप्रॉक्स. जर नाही स्टॉप झाला तर 3पर्यंत तर नक्कीच पोचू. आणि मोस्ट डेंजरस टर्न मुंबई गोवा हायवेवरचा, भोसले घाटातला हा. खूप सावकाश चालू आहे इथे बाबा, कारण खूप सडन असा टर्न आहे. चढताना तर एवढं काय नाही, उतरताना खूप डेंजर आहे तो. मी दरवेळेला जेव्हा पण इथून जातो त्यावेळेला नक्कीच सांगतो. वेलकम टू चिपळूण, कल्प्याचं गाव. हा एक रायडर मगाचपासून राईड करतो आमच्यासोबत. $450 आहे. तू चिपळूण सिटीमध्ये जाणार असता. हा, या पुढच्या रिक्षामधली माणसं बघा किती क्युरियस आहेत. आणि हा असा वेगळ्या प्रकारचा ब्लॉग. when you have Bluetooth microphone with you. आणि जस्ट आता चिपळूण सोडलं आहे, आता येईल सावर्डे. आणि हा रस्ता खूप मस्त आहे, त्यामुळे मी हे असे सगळे चाळे करतो आहे. एका हाताने बाईक चालवणं आणि
निघालो एक 15 मिनटाचा ब्रेक घेऊन. ईश्वरचा ब्रिज आला. केवढा ट्रॅफिक आहे बघा. किती टाईमपासून या ब्रिजचं कामच होत नाही आहे. किती लोक फालतूमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकतात त्या सिंगल लेन रोडमुळे. हा तो ब्रिज आहे ज्यामुळे इथे कायम ट्रॅफिक असतं. बाव नदी त्या धरणाच्या त्या बाजूला बघ किती पाणी आहे. हा ते तिकडून येतं, आपण त्या घाटात येतो ना पालीच्या. ती नदी आहे. हो हो. आता तिथं पुढे गेल्यावर ती ड्रायव्हरच्या नाही. पोल पण आहे वाटतं. ह्या बाजूला बघ माती आहे. आणि मी ह्याही वेळी तो शॉर्टकट घेणार आहे जो जिथे आपण हातखंबा बायपास करतो आणि सरळ पालीला बाहेर पडतो. आणि ते आता बाहेर पडलो आम्ही पालीला. रोड कटिंगमध्ये गेले हे सगळं. बापरे. लांचा अजून 2 वर्ष तरी जातील पूर्ण रस्ता व्हायला. आणि फायनली इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आपल्याला भेटलेला आहे. फक्त 30 किलोमीटरची रेंज बाकी होती. दहा लिटर हे घ्या. 24. चला ॲव्हरेज काढूया. 257 म्हणजे 26 ॲव्हरेज आलं आता. चल एकदम सिस्टमॅटिक झाडं लावली आहेत. आणि आमचं जेवणाचा ब्रेक होतोय हॉटेल गुरुमाऊली. किती गाड्या लागल्यात बघा. बिग नो टू दिस हॉटेल. एक्सपेन्सिव्ह विदाउट टेस्ट. खूप महाग आणि टेस्ट जरा पण नाही आहे. एवढेसे प्रॉन्स होते. 420 रुपयाचे 8 प्रॉन्स. जाऊ दे आता खाल्ल्यावर काय त्यांना बोलायचं. पण पुन्हा येणे नाही. आता फक्त 56 किलोमीटर्स बाकी आहेत इथून घरी पोचण्यासाठी. आणि 1 तास दाखवतं आहे गुगल मॅप. तिकडे द्यायला सांगितलं देऊन येऊ. ते बाहेरच बसले. येतं ना ते हां. आदिस्ती माता चाळा मंदिर. आता घेणार लेफ्ट आपल्या घराकडे. हा आहे उमरट तिटा. इथून आता आपला जो मुंबई गोवा हायवे सोडायचा आपल्याला आणि घ्यायचा आहे लेफ्ट. हा जाणार आपल्या गावाकडे. इथून 8 किलोमीटर.
बाईक घेऊन आता 4.5 वर्ष झाली. या जूनमध्ये 5 वर्ष पूर्ण होणार. आणि मी कुठे कुठे जाऊन आलो. लडाख केलं, स्पिती केलं, गोव्याला आलेलो, औरंगाबाद, त्यानंतर मोठी राईड कुठली झाली, मध्य प्रदेश, उज्जैन. आणि 4.5 वर्षानंतर आज पहिल्यांदा गावी येतोय बाईक घेऊन. कधी त्याचा योगच जुळून आला की मला बाईक घेऊन यायला मिळेल, पण हे फक्त निकितामुळे शक्य झालं. आणि माझे गाव आले, गावाला गावाला आलोया, गावाला आलोया, गावाला आलोया, गावाला आलोया. हो, फायनली आलो गावी. One hour later. आणि पोचलो आहे कोकणामध्ये, आमच्या गावाला, फोंडाघाटाला. आणि आमचं घर तसं बंद असतं, त्यामुळे घराची साफसफाई वगैरे सगळंच असतं. त्यामुळे त्याचं ती एक ताई येते आमच्याकडे साफसफाई करायला, ती आलेली. हे बघा घर पूर्ण तिने आतून कचरा काढून मस्त चकाचक धुवून घेतलं आहे. आता आम्ही जाणार आहात. तर येऊन जवळजवळ 1-1.5 तास झाला आम्ही बाहेरच थांबलो आहे. पॅनियर्स पण नाही काढलेत, कायच लगेच नाही उतरवलं आहे बाईकवरून. तर आजच्या आणि आल्या आल्या सुरुवात झाली आहे झाडाला पाणी घालायला. माडाची झाडं आहेत आमची, माडाच्या झाडांना पाणी घालावं लागतं, ह्याला आंब्याला नाही घालावं लागत. तर आजच्यासाठी एवढंच ठेवा. तर काही करता तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली मेंबरसोबत बघा टी व्हीवर चांगल्या क्वालिटीमध्ये, तुम्हाला नक्की आवडेल. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.